जागर पाण्याचा करण्यासाठी आमिर खानसह सत्यमेव जयतेची टीम मैदानात. मुकेश अंबानींसह देशभरातल्या उद्योगपतींचीही पाणी फाउंडेशनच्या मोहिमेला साथ. सत्ताधारी मंत्रीच करणार दुष्काळ दौरे. केलेल्या योजना कशा कार्यान्वित होत आहेत घेणार आढावा. मुख्यमंत्र्यांना सादर करणार अहवाल. लातूरच्या आनंदनगर भागात प्रत्येकाला मिळतंय हक्काचं पाणी. टँकरनं येणारं पाणी बॅरलनं पोहोचतंय प्रत्येकाच्या घरात. महापालिका आणि नगरसेवकांची शक्कल. परभणीतल्या झरी गावात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलक्रांती. नामनं दत्तक घेतलेल्या गावात लोकसहभागातून बंधाऱ्यात साठलं भरपूर पाणी. पेणवासियांना अखेर मिळणार हेटवणे धरणाचं पाणी. मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. धैर्यशील पाटलांनी काढली होती संघर्ष यात्रा. आणि नांदेड पालिकेच्या उर्दू शाळेत विद्यार्थ्यांनी सुरू केली बँक. विद्यार्थ्यांना बँकांचं कामकाज समजण्यासाठी शाळेचा विशेष उपक्रम. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि आपण या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत. ती म्हणजे राज्यातले मंत्री आता दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एकाच दिवशी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये एक मंत्री जाणार आहे. या तालुक्यामध्ये दिवसभर थांबून दुष्काळाच्या योजनांचा ते आढावा घेतील. या योजना खालपर्यंत पोहोचतायत का, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या योजना पोहोचतायत का याची पाहणी करण्यात येणार आहे. योजना पोहोचत नाहीत असा विरोधकांचा आरोप खरा आहे की ते कांगावं करतायत याचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आहे. पंकजा मुंडे आणि दीपक सावंत या दौऱ्याचा समन्वयक म्हणून काम करणार आहेत. याचा अहवाल ते मुख्यमंत्र्यांना सादर करतील. जलसंधारणासाठी आता पाणी फाउंडेशनच्या वतीनं मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाण्यासाठी अनेक उद्योगपती आणि अभिनेते आता मैदानात उतरले. राज्यातल्या जलसंधारणाच्या कामामध्ये आता सत्यमेव जयतेची टीमही सरकारला मदत करणार आहे. त्याबाबत आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अभिनेते आमिर खान यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्यासोबत याच पत्रकार परिषदेमध्ये आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला, बजाज ग्रुपचे राजीव बजाज, भारत फोर्सचे अमित कल्याणी आणि दिग्दर्शक राजू हिरानी इथे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ हे देखील इथे हजर होते. सत्यजित भटकळ यांनी या सगळ्या कामामागची भूमिका विशद केली आहे. उपस्थित प्रत्येक उद्योगपतींनी जलसंधारणाच्या कामाबाबतच्या त्यांच्या सहभागाबाबतचं उपस्थितांना माहिती दिली आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ही कामं केली जाणार आहेत. या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये रिलायन्स ग्रुपच्या वतीनं मुकेश अंबानींनीही आपलं म्हणणं मांडलंय, तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही पाणी फाउंडेशन बाबतचं त्यांचं म्हणणं मांडलंय. यावेळी सातारा जिल्ह्यातल्या अजिंक्यतारा इथं केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा माहितीपटही दाखवण्यात आला. त्यानुसारच राज्यामध्ये पाणी साठवण्यासाठी म्हणून विविध कामं करण्यासाठी म्हणून पाणी फाउंडेशनच्या वतीनं ही कामं केली जातील. आमिर खान सिनेमा बनवतात तरी परफेक्शनच्या मागे असतात. आमिर मला असं म्हणाले की पाण्याच्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी करायची इच्छा आहे. आम्ही सत्यमेव जयतेमध्ये केल्यानंतर आम्हाला फार चांगला त्याला रिस्पॉन्स मिळाला आहे. मी लगेच त्यांना सांगितलं की आम्ही खूप मोठा इनिशिएटिव्ह हातामध्ये घेतला आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण एकत्रितपणे हा इनिशिएटिव्ह पुढे नेऊ शकतो. आणि त्यानंतर आमचं ठरलं की या विषयावर भेटायचं आणि मग आम्ही भेटलो. मुझे लगता है कि ऐसी कोई समस्या नहीं है जिसके लिए अगर हम आगे आए, हम सब मिलें तो वो सॉल्व ना हो. और खास करके पानी, मैं बताऊं, पानी जो है, इफ वी रिस्पेक्ट वाटर, वाटर विल रिस्पेक्ट अस. और ये एक चीज है जो हम सबको जोड़ेगी, क्योंकि पानी को अगर आपको पकड़ना है तो हम सबको एक होना पड़ेगा. हमारे बीच में गैप जरा सा भी नहीं रहना चाहिए, वरना पानी वो गैप से निकल जाता है. सोसाइटी के प्रॉब्लम्स भी दिखाएं और उसका सोल्यूशन भी ऑफर करें. फिर पिछले साल जब आमिर ने मुझे बताया कि सिर्फ हम कम्युनिकेट नहीं कर रहे, हम सिर्फ एपिसोड नहीं बना रहे, हमने एक पानी का मुद्दा उठाया है और हम कोशिश करेंगे कि महाराष्ट्र को हम ड्रॉट फ्री बना सकें. तो जब आमिर ने मुझे बताया और मैंने कहा आमिर ने ठान ली है तो आमिर छोड़ेगा नहीं, ये करके ही रहेंगे. आपत्ती आहे. इट इज युअर ओन बेबी. एनी स्कीम इज युअर ओन बेबी असं जोपर्यंत लोक विचार करत नाही, गव्हर्नमेंटची स्कीम यशस्वी होऊ शकत नाही. तर आम्हाला कुठेतरी हे लोकांची योजना करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम पाणी फाउंडेशन करेल.
या कार्यक्रमामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. जलसंवर्धनासाठी पाणी फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचं त्यांनी कौतुक केलंय. दिवसेंदिवस राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातल्या पानसरेवाडी गावामध्ये ही स्थिती आहे. 2200 लोकसंख्या असलेल्या पानसरेवाडीचं गाव पण दुष्काळामुळे हरवत चाललंय. पाण्यावाचून सुकलेली पिकं आणि ओस पडलेली शेतं हेच चित्र सध्या पाहायला मिळतंय. टँकर आला रे आला की असेल ते काम सोडून साऱ्यांचीच पाणी मिळवण्यासाठी घाई होते. एवढंच नाही तर घोटभर पाण्याच्या नादामध्ये कधीतरी एखाद्याचा जीव जायचा अशी भीती या गावकऱ्यांना आता वाटू लागली आहे. पाणी यायच्या वेळेच्या आतच गृहिणींना त्यांची कामं आटपावी लागतायत. कित्येकदा मुलांना अभ्यास बुडवून पाण्यासाठी फिरावं लागतंय. काम केली स्वयंपाक करत असलं तरी टँकराला आणि एवढी बिकट परिस्थिती होती की टँकराला तर एखादा 8 पडू शकेल अशी सुद्धा परिस्थिती होती. सगळीकडे एखाद्या आत गेलं एखाद्या जीव जाईल तिथं काय परिस्थिती होईल कशी शासनाने विचार केला पाहिजे आणि आम्हाला भरपूर पाणी दिलं पाहिजे गावासाठी जनावरांसाठी चांगलं होते पाण्याचे. चालले आमची बाजरीला पाणी नाही, ज्वारीला पाणी, गव्हाला नाही. पाणी असेल तर खायला मिळते, खायला खूप लागेल. अशीच काहीशी परिस्थिती आहे ती म्हणजे अकोल्यामध्ये. उन्हाळ्याच्या तोंडावर अकोल्यातील पिंजर गावामध्ये पाण्याचा ठणठणाट झालाय. 15,000 लोकसंख्या असलेल्या पिंजर गावाला 3 महिन्यांपूर्वीपासूनच पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. गावामध्ये 50 हातपंप, 49 विहिरी आणि 2 जलकुंभ आहेत. मात्र हे सगळं फक्त शोभेच्या वस्तू म्हणून उरलंय. गावातल्या 50 हातपंपांपैकी फक्त 10 हातपंप सुरू आहेत. विहिरी कोरड्या ठाक पडलाय तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. पाणी समस्येमुळेच काही गावकरी गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या पाण्याची समस्या सर्वात गंभीर आहे. गावात पाणी कुठेच नाहीये. 49 विहिरी आहे त्या पूर्ण शासनाच्या बंद पडलेल्या आहे आणि 50 हातपंप आहे त्यातले 8-10 चालू आहे. 8-10 दिवसात 15 दिवसात ते बंद पडतील. आणि 9 वर्षाआधी कमीत कमी 9 वर्ष झाले महाजल योजनेची जे प्रक्रिया चालू झाली होती ती फक्त पाईपलाईनच टाकलेली आहे. गावापर्यंत एक थेंबही पोचलेला नाही आहे. आम्हाला 5 वाजतापासून 4 वाजतापासून उठावं लागते पाण्यासाठी. पाण्याचा आम्हाला खूपच त्रास आहे. मासारखीले म्हातारीले पाणी नाही सापडत. काय बाया लोटा लाठी करतात. आमच्या इकडे पाण्याची योजना करा. काही म्हाताऱ्या माणसाले बापा पाणी हापसल्या जात नाही. लोटा लाठी करतात. एखादा हातपाय मोडला काही मोडलं काय करू बापा. मग का घरी बसू मी. एक दिवस पाणी आलं नाही तर आपण अस्वस्थ होतो. मात्र असेही काही जिल्हे आहेत जिथे क्वचितच पाणी येतं. आपण पाहूयात कुठल्या शहरामध्ये नेमकं किती दिवसांनी पाणी येत आहे. महाराष्ट्र किती तहानलेला आहे ते आपण पाहूयात. मनमाडमध्ये 22 दिवसातून फक्त एकदा पाणी येतं. लातूरमध्ये 16 दिवसामधून एकदा पाणी येतं. येवलामध्ये 10 दिवसामधून एकदा पाणी येतं. अशाच पद्धतीनं तुम्हीही तुमच्या शहरामध्ये नेमकं किती दिवसांनी पाणी येतं याची माहिती देखील तुम्ही IBN लोकमतला कळवू शकता. या संबंधीची माहिती तुम्ही 9167678594 या व्हॉट्सअपच्या क्रमांकावर तुम्ही मेसेज करून ही माहिती तुम्ही कळवू शकता. वळूयात पुढच्या बातमीकडे. लातूरमध्ये देखील सध्या प्रचंड पाणी टंचाई आहे. टँकर येतो तेव्हा हातातली सर्व कामं सोडून त्याच्या मागे धावावं लागतंय. मग भरपूर गोंधळ, भांडणं तर ठरलेलीच. शिवाय पाणीही वाया जायचं. यावरच महानगरपालिकेनं आणि नगरसेवकांनी एक शक्कल लढवली आहे. ती म्हणजे लातूरच्या आनंदनगरमध्ये घागरीमध्ये पाणी देण्याऐवजी आता पाण्याच्या बॅरल्समध्ये पाणी घरपोच दिलं जात आहे. नगरसेवक पंडित कावळे यांनी ही कल्पना सुचवलेली आहे. प्रत्येकाला 200 लिटर पाणी याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. हे पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतंय. यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळामध्ये पाणी वाचतंय आणि त्यामुळे होणारी भांडणंही टाळली जात आहेत. प्रत्येकाला आपलं हक्काचं पाणी मिळतंय. आमचे सहकारी स्वामी किरण स्वामीजी आम्ही दोन्ही नगरसेवक 2 टँकर आनंदनगर भागात पूर्ण 1 दिवस प्रत्येक घराला 200 लिटर पाणी देण्याचं काम आमचं व्यवस्थितपणे चालवलं आहे. प्रत्येक घराला 200 लिटर प्रमाणे पाणी नियोजनबद्ध या ठिकाणी देत असल्यामुळे थोडी टंचाई जाणवत आहे. परंतु थोडं बहुत का दिलासा या ठिकाणी नागरिकांना मिळत आहे. काही लोक
काय ज्याच्या हातात काठी तो मालक असं पद्धत इथं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून नगर परिषदेचा एक सेवक या ठिकाणी टँकर बरोबर पाठवणे हे गरजेचं आहे। यानंतर इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक। तुम्ही कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। दुष्काळ हा परभणी जिल्ह्याच्या 5वीलाच पुजलाय, पण त्यातूनही मार्ग काढायला हवा। परभणीतल्या झरी गावच्या ग्रामस्थांनी कशी दुष्काळावर मात केली ते पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमधून। परभणीपासून 16 किलोमीटर अंतरावर 17,000 लोकसंख्येचं हे झरी गाव 6 महिन्यांपूर्वी हे गाव पाण्यासाठी व्याकुळ झालं होतं। भूजल पातळी खालावल्यानं पुढं काय हा प्रश्न आवासून उभा होता, पण गावातले ज्येष्ठ नागरिक कांतराव देशमुख यांनी पुढाकार घेतला। गावाशेजारच्या लेंडी ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानातून हाती घेतला आणि लोकसहभागातून 38 लाख रुपये जमले। त्यातून 2 JCB, 22 टिप्पर आणि 6 ट्रॅक्टरद्वारे 9 बंधारे तयार केले। खोलीकरण करत 6 किलोमीटर लांबीचे काम पूर्णही झालं। आणखी 29 किलोमीटर काम सुरू आहे। सध्या या ओढ्यात पाणी साचलंय, साहजिकच झरीकर सुखावले। 28 फूट रुंद असलेली नदी ही 120 फूट रुंद केली आणि जिची उंची 2.5 ते 3 फूट होती, कुठं कुठं तर जमीन लेवललाच होती, उंचीच नव्हती। तिथं आता आम्ही 20 फुटापासून 40 फुटापर्यंत त्याची खोली केली। पहिले बंधारे जे बांधलेत आम्ही 8 कृषी विभागाच्या मार्फत, त्या 8 बंधाऱ्यामध्ये पाणी थांबल्या जाणार, हे पाणी मुरल्या जाणार आणि गावाला याचा फायदा होणार। नाम फाउंडेशननं झरी गाव दत्तक घेतलंय, त्यामुळे या लेंडी ओढ्याला गावकऱ्यांनी नाम नदी हे नाव दिले। जलसंधारणाच्या कामामुळे हा परिसर अगदी हिरवागार झाला। शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागाही लावल्यात। गावातल्या 250 बोर आणि 100 विहिरींना पाणी आलंय, त्यामुळं गावातल्या एकाही महिलेला पाण्यासाठी वणवण करावी लागत नाहीये। घरचं काम करून पाणी आणून शेताला जावं लागत होतं। आता भरपूर पाणी आलं नदीला, नाम नदीला। आता काय तेवढं टेन्शन नाही, भरपूर जसं पाणी सुटलं तसं कशाची टेन्शन नाही आम्हाला। पाणी आल्यामुळं आमच्या भरपूर पाणी आलं आमच्या नदीला, या बोरला, त्यामुळं आम्हाला पाण्याचं सुख झालं। 4 किलोमीटरवरून पाणी आणायला लागत गेलं आम्हाला। आता नाम नदीमुळे आम्हाला खूप सुख झालं। आम्ही नसलं असलं त्याला पण द्यायलो आणि आम्हाला उन्हाळ्यावर पाणी पुरतंय। गावाच्या भल्यासाठी असलेल्या योजना राबवण्याकरता जर गाव एकत्र आलं तर काय क्रांती होऊ शकते हे झरी गावानं दाखवून दिलंय। पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी। आता आपण इतरही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात, पण थोडक्यात। हेटवणी धरणाचं पाणी शेतीला द्यायला मुख्यमंत्र्यांनी अखेर मान्यता दिली आहे। आमदार धैर्यशील पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज या संदर्भात सविस्तर चर्चा देखील झाली। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यासाठी हेटवणे ते शहापाडा अशी 17 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। MMRDAतून 40 कोटींची तरतूद केली जाईल। हेटवणे धरणाचं पाणी शेतीला मिळावं यासाठी आमदार धैर्यशील पाटील यांनी पेण ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला अशी संघर्ष यात्रा काढलेली होती, त्याची आज सांगता झाली। बुलडाण्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 इथं नांदुरा खामगाव रोडवर टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर दुचाकी चालकासह 3 जण ठार झाले। हे तिघही जण निमगावचे रहिवासी आहेत। गावी परत जात असताना हा अपघात घडलाय, तर पोलिसांनी टँकर ताब्यात घेतलाय। अपघातात बाप लेकाचा समावेश असल्यानं निमगावामध्ये शोककळा पसरली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं काल रात्री एका तरुणाकडून 100 तलवारींचा अवैध साठा जप्त करण्यात आला। मुकेश शर्मा या तरुणानं एका मारुती 800 या गाडीमधून आणलेल्या या तलवारींची माहिती जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच रात्री उशिरा त्यांनी मुकेश शर्माला अटक करून या तलवारींसह कारही जप्त केली आहे। आरोपी मुकेशला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। या तलवारी शोभेच्या आहेत, त्यांना धार नाही असं तरुणाचं म्हणणं आहे। एका तरुणाकडून 100 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहे। मात्र या तरुणाच्या म्हणण्यानुसार या तलवारींना धार नाही आणि त्या फक्त शोभेच्या वस्तू म्हणून विकल्या जाणार आहेत अशी माहिती खरं तर या व्यक्तीने पोलिसांना दिलेली आहे। मात्र ती कितपत खरी आहे याची चौकशी सध्या सुरू आहे।
तलासरी पोलीस स्टेशन मार्फत वृद्धांसाठी स्नेहसंमेलन भरवण्यात आलेलं होतं। धावपळीच्या जीवनामध्ये मुलांचं आपल्या घरातल्या ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। याच वृद्धांना विरंगुळा मिळावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन पालघर पोलिसांच्या मार्फत तलासरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलं। यावेळी अनेक करमणुकीचे कार्यक्रमही करण्यात आले। वृद्धांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली। 300 वृद्ध यामध्ये सहभागी झालेले होते। त्या सर्वांना सन्मान चिन्ह देण्यात आलं। त्यानंतर पुन्हा आपण येतोय छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी आहे नांदेडची। खरं तर बँकेचा व्यवहार करणं भल्या भल्यांना जमत नाही, मात्र नांदेडच्या एका शाळेतले विद्यार्थी चक्क बँक चालवतात। नांदेड पालिकेच्या उर्दू शाळेमध्ये ही बँक चालते। खऱ्याखुऱ्या बँकेसारखे व्यवहार या शाळेतल्या बँकेमध्ये चालतात। बँकेतले सर्व व्यवहार विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून कळावेत म्हणूनच ही बँक तयार करण्यात आली आहे। या बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी रीतसर अर्जही करावा लागतो। त्यानंतर विद्यार्थ्यांना पासबुक, खातं क्रमांकही दिला जातो। पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी स्लिपही भरावी लागते। कामकाज अगदी खऱ्याखुऱ्या बँकेसारखं। बँकेत लिपिक, कॅशियर, मॅनेजर ही पदही विद्यार्थ्यांनी पार पाडतात। अत्यंत चोखपणे बँकेतले हे सर्व व्यवहार होतात। शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये शाळेतल्या बँकेमध्ये व्यवहार सुरू होतात। मैनेजर है हम यहाँ पे और कैशियर। हम पे स्लिप लेते हैं, उस पर साइन करते हैं और पासबुक पे उनका पैसे लिखकर डालते हैं और कैशियर जो है उन्हें पैसे जमा करते। हम कैशियर है बैंक में। ये सर ने बैंक स्टार्ट करे। हम पे स्लिप पे के चेक करते हैं इनके कितने पैसे हैं, उन्होंने बराबर दे या नहीं और कितने देना है उनको, ये सब हम करते। हम लोग फजूल खर्ची करते थे, वो रुक गई है और हमारी जो बैंक में हमको सब मालूम हुआ है। हम इससे पहले हमको मालूम नहीं था, लेकिन अब हमको सब मालूम हुआ कि पे स्लिप कैसे भरते और फिर उसमें जाकर कैसा हम सब मालूम हुआ है। अशा पद्धतीने हे मुलं खरं तर बँकेचे व्यवहार अगदी चोखपणे हाताळतात। यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।